Audio Jungle. बोरी खोडद या जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार कल्पनाताई काळे माझ्या समेत आहे. ताई, काय विजन आहे आणि प्रचारामध्ये आहात, आज अतुल शेठ आले, काय वाटतं? प्रचारामध्ये आज अतुलदादा आले म्हणजे एकदम चांगलं वाटते, कारण की रिस्पॉन्स पण चांगला भेटतोय. कारण आता एडगाव पासून तर पारगाव पर्यंत झालेला आहे प्रचार. त्यानंतर आता जाधववाडी आणि बोरी आहे. तर आतापर्यंत जेवढे आहेत आपले जे मान्यवर मंडळी आहे त्यांनी चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे आणि जे मतदार बंधू भगिनी त्यांनी पण रिस्पॉन्स चांगले दिलेला आहे. त्याच्यामुळे प्रचार एकदम चांगला झालेला आहे. तुम्ही साळवाडी गावचं सरपंच पद भूषवता, कामाचा अनुभव पाहता भविष्य काळामध्ये काय ह्या गटामध्ये कराल? नक्कीच, कारण की साळवाडीचा मी 5 वर्ष अनुभव जबाबदारी सांभाळलेली आहे साळवाडीची मी. आणि जे प्राथमिक गरजा असतात, जसे की रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, हे सर्वात महत्त्वाचे ह्या गावच्या ठिकाणी. आणि माझं हेच विजन राहणार आहे की जास्तीत जास्त म्हणजे पूर्ण गावाला सक्षम करण्यासाठी ह्या मूलभूत गरजा आहेत ना, त्या पूर्ण करणार आहे मी. लढाई जर पाहायला गेलं तर आता तिरंगी लढाई आहे तुमच्या गटामध्ये. अ, कसं वाटतंय, एक पक्षाचे मोठे नेते आहेत, त्यांच्याच घरातून दुसरी उमेदवारी मिळते, कशी लढाई होईल असं वाटतं? तसं बघायला गेलं दादा, लढाई म्हणजे आता प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येकाची इच्छा असते की मला लढायचंय. पण लढाई म्हणजे कसं, असं नाही की म्हणजे किती व्यक्ती करणार नाही का मी काही करणार नाही. जेव्हा मला तुम्ही मी जेव्हा मी निवडणूक जिंकेल, तेव्हा मी प्रामाणिकपणे काम करणार आहे ना. त्यामुळे मला एवढी म्हणजे भीती नाहीये की कोणी असो माझ्यासमोर. मी प्रामाणिकपणे लढणार आहे आणि मी काम करून दाखवणार आहे. तुमच्या घराला म्हणजे तुमच्या सासऱ्यांचा एक वारसा आहे. तुम्ही काम करत असताना मुंबईसारख्या ठिकाणावरून तर गावापर्यंत त्यांनी कमवलेली माणसं असतील, त्यांच्या नावावरती आज ग्रामीण भागामध्ये सुद्धा तुम्हाला मतं मागताना कसं वाटतं? नक्कीच खरंच म्हणजे खूप फायदा होतो, कारण की आमचे सासरे स्वर्गीय लोकनेते पांडुरंग काळे ते मुंबईला, ईशान्य मुंबईला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. त्यानंतर माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष. आणि त्यांना मेन म्हणजे गावांनी बिनविरोध सरपंच पद दिलं होतं आणि गावांनीच त्यांना लोकनेते ही पदवी दिलेली आहे. आणि आतापर्यंत त्यांनी गावोगावी म्हणजे प्रत्येक व्यक्तीला मदत केलेली आहे. म्हणजे असं म्हणजे प्रामाणिकपणे त्यांनी प्रत्येक ठिकाणी सहकार्य केलेले आहे. आतापर्यंत आम्ही एडगाव पासून कावळपिंपळ प्रचार करताना प्रत्येक जण पप्पांची ओळख सांगतात सासऱ्यांची माझ्या, की त्यांनी आम्हाला मुंबईला आम्ही गेलो की इथे आम्हाला घरी बोलवलं. म्हणजे काही कसं पहिले गावामध्ये इथं मुंबईला कोणी नसायचं. मग त्यांची सगळी सोय पप्पांनी केलेली आहे. म्हणजे ते त्याला पप्पा म्हणायचे, माझा मित्र आलेला आहे. आतापर्यंत एवढ्या आठवणी सांगितलेल्या आहेत खूप लोकांनी, की तुमच्या सासऱ्यांनी आमच्यासाठी हे केलेले, आमचे ते केले. पण कधी त्यांनी कोणती अपेक्षा केलेली म्हणजे अपेक्षा केली नाही. पण एवढं म्हणजे जर लोक सांगतायत त्याचा खरं मला नक्की फायदा होणार आहे आमच्या सासऱ्यांनी केलेलं. काय सांगाल मतदारांना? शिवसेनेचे उमेदवार आहेत, माऊली शेठ खंडागळे यांच्या मिसेस आहेत आणि पांडुरंग पवार यांच्या घरातल्या सुनबाई आहेत. तसं पाहायला गेलं तर दोन्हीही थोड्याशा बलाढ्य शक्ती आहेत जनमानसातल्या. त्यांच्या समोर तुम्ही लढणार आहात, तुमच्या मतदारांना काय सांगाल? मी मतदार बंधू भगिनींना एकच सांगणार आहे, की आता एक नवीन चेहरा, ज्यांनी की आतापर्यंत म्हणजे आमचं काळे घराणं त्यांनी कधीच म्हणजे पक्षाचा आम्ही जवळ-जवळ 36 वर्ष अनुभव पक्षातून आम्ही म्हणजे प्रामाणिकपणे काम केलेलं 36 वर्षाचा. पण कधीही आम्ही कोणतंही पद मागितलेलं नाहीये. आणि ह्यावेळेस आमचं एवढंच म्हणणं आहे, की नवीन चेहऱ्याला संधी द्या. कारण की जे आहेत त्यांनी पद उपभोगलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे. पण असं नाही, की त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे, पण दुसऱ्यांनाही प्रशासनाचा अनुभव आला पाहिजे. त्यासाठी मला मतदार बंधू भगिनी एकच विनंती करायची, की तुम्ही नवीन चेहऱ्यांना संधी द्या. तुम्ही कारण की ती जर तुम्ही संधी दिली, त्या संधीचा नक्की मी फायदा करणार आहे. कारण की नवीन चेहऱ्याला जेव्हा तुम्ही संधी देताल, तेव्हा तुम्हाला नवीन-नवीन अनुभव, नवीन-नवीन तुम्हाला म्हणजे कामाची पद्धत ही नक्की दिसेल त्यांना. या होत्या कल्पनाताई काळे, बोरी खोडद जिल्हा परिषद गटातून लढाईला उभ्या आहेत. जसा मी मगाशी उल्लेख केला, लढाई तिरंगी आहे. दोन बलाढ्य शक्ती त्यांच्या समोर आहे. पण त्या म्हणतात की नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे. दोन्हीही घरांनी सत्ता भोगलेली आहे. 7 तारखेला मतदान होणार आहे. घड्याळ, रिक्षा आणि धनुष्यबाण या तिरंगी लढतीमध्ये विजयाचा गुलाल कुणाच्या अंगावर पडल हे 9 तारखेला कळणार आहे. गणेश चोरे, शिवनेरी संवाद, पारगाव.